रामकृष्ण हरी सर्वांना. सर्वप्रथम महाराष्ट्र, भारत आणि जगभर जिथं कुठं मराठी माणूस आहे आणि अध्यात्माचा प्रेमी आहे त्या सर्वांना श्रद्धास्थान असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्त त्यांना सर्वांना तुकाराम बीजेच्या शुभेच्छा आणि जगद्गुरू संत तुकारामांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आज तुमच्याशी संवाद साधण्याचं प्रयोजन म्हणजे की जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपण समजून घेतलेले आहेत का, एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे कार्यकारण भाव असतो. म्हणजे आपण जेव्हा गाथेचे पानं उघडून बघतो तेव्हा त्या गाथेमध्ये मांडलेले विचार आज सुद्धा आम्हाला मार्गदर्शक का वाटतात. एवढ्या शेकडो वर्षानंतर गेलेल्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचारानं आपण खऱ्या अर्थानं आज स्वतःची ओळख निर्माण करू शकलो. म्हणजे आज सुद्धा विचाराच्या गाथेच्या रूपानं जगद्गुरू तुकाराम महाराज आज आपल्या सोबत आहेत. म्हणजे काही विचार असे असतात की ते काळाच्या ओघामध्ये टिकत असतात, म्हणूनच त्या विचारावर समाज जग चालत असतं. आज जर आपण बघितलं 2025 आणि 2026 दोन्ही वर्षामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्तता झालेली आहे. तुम्ही जर सोशल मीडिया काढून बघाल किंवा तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक मीडिया काढून बघाल, तुम्ही जर प्रिंट मीडिया बघाल किंवा तुम्ही जेव्हा वावरायला जाल सार्वजनिक जीवनामध्ये तेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या भोवतालचा वाद हा जर बघितला तर आपल्याला प्रश्न पडतो की ज्या महापुरुषांनी, ज्या संत महात्म्यांनी आपले विचार समाजाला तारण्यासाठी, दिशा देण्यासाठी, नवे मानवी जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे त्याचं सार्थकत्व सांगण्यामध्ये व्यक्त केले होते, मांडले होते, नवे नवे रचले होते, त्यांच्याच विचाराला जर जातीय चष्म्यातून किंवा अज्ञानातून, संकोचित वृत्तीतून जर बघितलं गेलं तर ते निर्दोष किंवा पूर्णपणे समजू शकणार नाही, ही त्याच्यामधली सगळ्यात पहिली मर्यादा. दुसरी, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना आपलेसे मानणारे इथं 2-3 वर्ग झालेले आहेत. पण त्या वर्गाच्याही पलीकडं म्हणजे तुकाराम महाराजांनीच गाथेमध्ये असं सांगितलेलं आहे, अणु रेणू थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे तुम्ही आकाशाकडे जेव्हा बघतात तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की आकाश हे अमर्याद आहे, ज्याला तुम्हाला मर्यादा घालता येत नाही, कुंपण घालता येत नाही, ते म्हणजे आकाश. आणि त्या आकाशा इतकं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं कार्य आहे. हे मात्र शेकडो वर्षानंतर सुद्धा आज आपल्याला तुकाराम महाराज म्हणावे लागतात किंवा आपल्या सोबतच ते आहेत. म्हणजे एके ठिकाणी असं म्हणतात की तुकाराम महाराज चालण्याचं बळ, जगणं, चालणं, वागणं ह्या सगळ्याची प्रेरणा कोण असतील तर तुकाराम महाराज असतील. मग त्या तुकाराम महाराजांना समजून घेण्याऐवजी त्यांच्या भोवताली जे वाद निर्माण होतात ते वाद इथला वारकरी संप्रदाय श्रद्धेमुळं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. बाकीचे वैचारिक लोक त्यामध्ये 2 छावण्यात जाऊन बसतात. एक आपली छावणी पुरोगामी म्हणतो, दुसरा प्रतिगामी म्हणतो. या 2 छावण्याच्या मध्ये सत्य मात्र कळत नाही. मग श्रद्धा ठेवणाऱ्या किंवा तुकाराम गाथा आपण श्रद्धास्थान आदरणीय मानून ती समजून घेतली का, किंवा त्याच्यावर चिकित्सा परीक्षण करत असताना ज्या 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं जातं किंवा त्यांचा अभ्यास केला जातो त्यांना तरी तुकाराम महाराज व्यवस्थित समजलेत का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामधले सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनाला किंवा ज्यांच्या तारखेला वेटिंग करावं लागतं वर्षे, असे वसंत गडकर बाळकृष्ण महाराज मराठवाड्यामध्ये जे बंकट स्वामी होऊन गेले. म्हणजे जोग संस्था जी उभारली, आळंदीची वारकऱ्यांची संस्था, जिथून वारकरी दरवर्षी हजारोच्याने बाहेर पडतात आणि त्या संस्थेचे शेकडो वारकरी आज महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा विचार सांगत प्रबोधन करत फिरत असतात. त्या वारकरी संस्थेमध्ये जोग महाराजांच्या बरोबरीनं कार्य केलेले बंकट स्वामी जे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नेकनूर इथं त्यांचं आज संस्थान आहे, त्या ठिकाणच्या सप्त्यामध्ये तुकोबारायांबद्दल बोलत असताना त्यांच्या वैकुंठ गमनाबद्दल जेव्हा बोलण्याचं विधान होतं ते विधान करत असताना त्यांनी काही मीमांसात्मक, चिकित्सात्मक काय चाललंय किंवा काय मांडणी होऊ लागलेली अशा पद्धतीनं काही विधानं केले. परंतु त्या विधानामुळं
वारकऱ्यांना वाटलं की आमच्या श्रद्धास्थानावर या गोष्टीमुळे हल्ला होतोय, म्हणून त्यांच्यावरती प्रचंड जोरदार पद्धतीनं विरोध होऊ लागला. आणि एवढा विरोध झाला त्यांच्यावरती की काही जणांनी त्यांना फोन करून धमक्या देण्यापर्यंत मजल गेलेली होती. शेवटी बाळकृष्ण महाराज वसंत गडकर यांना व्हिडिओ जारी करून आपला माफीनामा किंवा आपण काय बोललो त्या भूमिकेबद्दल व्यक्त व्हावंच लागलं. हे झालं 2025 मधलं. आता 2026 मधला नुकताच घडलेला ताजा विषय आहे. पुणे विद्यापीठामध्ये ज्ञानोबा तुकोबा यांच्या निमित्तानं एक त्या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच्यामधल्या एका सत्राच्या बीज भाषणाच्या अधिवेशनामध्ये स्वामी गोविंदगिरी यांनी विधान करत असताना साहित्याच्या अनुषंगानं असं विधान केलं आणि त्या विधानावरही मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली. आणि कालच त्यांना फेसबुक लाईव्ह येऊन आपली जी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागलं. म्हणजे इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दल आपण बोलत असताना जबाबदारीनं बोललं पाहिजे. हे जेवढं खरं आहे तेवढंच आपण तुकाराम महाराज व्यवस्थित समजून घेणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. या गोष्टीवर मात्र काम होत नाही. का होत नसावं? एकीकडे आपली जी शिक्षण व्यवस्था आहे, एकीकडे आपली जी समाज व्यवस्था आहे, या दोन्ही व्यवस्थेला ज्यांचे विचार मार्गदर्शक आहेत, म्हणजे युरोपमध्ये आज गाथेवर अभ्यास होऊ लागलाय, अमेरिकेमध्ये आज गाथेवर अभ्यास होऊ लागलाय, म्हणजे अध्यात्मशास्त्रापासून धर्मशास्त्रापर्यंत, तर्कशास्त्रापासून तत्वज्ञानांपर्यंत, न्यायशास्त्रापासून तर पार माणुसकीपर्यंत या सगळ्या गोष्टीचा विचार, मूल्यांचा विचार ज्यांच्या अभंगामध्ये दिसून येतो ते म्हणजे तुकाराम महाराज. माझे वडील मराठीचे शिक्षक होते, मराठी साहित्याचे अभ्यासक होते. ते बोलताना असं सांगायचे की जगामध्ये आता बरेच जण ढोंगी झालेले आहेत, बरेच जण वरच्या रंगावरती समाजाला प्रभावित करू बघितलेले आहेत, परंतु वरच्या रंगावर, वेशभूषेवर जर त्यांनी समाजाची दिशाभूल करत असतील तर अशा लोकांना साधू म्हणू नका, अशा लोकांना संत म्हणू नका. कारण तुकाराम महाराजांनीच असं सांगितलेलं आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजे देव जाणून घेण्याची आणि साधूला ओळखण्याची चांगली व्याख्या, संकल्पना कुणी मांडली तर तुकाराम महाराजांनी मांडली होती. आणि तीही त्यांच्या 2 अभंगातून आपण जरी समजून घेतलं, म्हणजे पूर्ण गाथा जेव्हा तुम्ही अभ्यासाल तेव्हा मात्र तुमचा माथा हा परिपक्व, प्रगल्भ, ज्ञानी आणि विद्वान बनल्याशिवाय राहणारा नाही. एवढं त्यामध्ये ज्ञानाचं सामर्थ्य. म्हणूनच की काय, पंचम वेद म्हणून तुकाराम गाथेचा उल्लेख केला जातो. म्हणजे ज्या 4 वेदामध्ये ज्ञान आहे असं त्या ज्ञानाच्या अनुषंगानं सांगितलं जात होतं. आणि ते वेद काही जणांनी बंदिस्त करून ठेवले होते, कारण मानवी जीवन जगत असताना त्या जीवनाचं पुरुषार्थ किंवा सार्थकत्व कशात आहे हे जर तुम्ही बघितलं तर नैसर्गिक बाजू, भय, भूक, निद्रा आणि मैथुन एवढ्या गोष्टी सजीव सगळ्याच प्राण्याला आहेत आणि त्या मानवाला सुद्धा आहेत. पण आपण पुरुषार्थ म्हणून ज्याच्याकडे बघतो ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. परंतु या सगळ्यामध्ये ज्ञान आणि धन या 2 गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे का? या गोष्टीची चिकित्सा केली गेली पाहिजे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे हे आहे की आपल्याला आपलं माणूस म्हणून जेवढं अस्तित्व आहे तेवढं समोरच्याचंही अस्तित्व आहे. आपल्याला आपल्या भावना किंवा आपल्याला आपली अभिव्यक्ती जेवढी महत्वाची, स्वाभिमान वाटतो, तेवढाच समोरच्याचाही स्वाभिमान महत्वाचा. आपल्याला आपली प्रगती होण्यासाठी जी परिस्थिती महत्वाची तशीच परिस्थिती समोरच्याचीही पाहिजे. आपण सगळं आपल्या नियंत्रणात ठेवायचं आणि समोरच्याला काहीही करता न येऊ द्यायचं. ही व्यवस्था, ही पद्धत किंवा हा मार्ग चुकीचा आहे, कारण त्या मार्गानं सगळ्याचा समावेशक विचार किंवा विकास होत नाही. म्हणूनच गाथेमध्ये समतेचा, लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा, अभिव्यक्तीचा विचार आपल्याला शेकडो वर्षपूर्वी कळतो. म्हणजे जगामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीनंतर आले असं म्हणतात. भारतीय राज्यघटनेनं ज्या वेळेला इथून ब्रिटिश सोडून गेले आणि 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला, त्यावेळेला राज्यघटनेमध्ये या मूल्यांचा समावेश केला आणि 50 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु ते मूल्य इथं रुजवण्याचं काम इथल्या संत महात्म्यांनी केलं होतं. हे मात्र आपण विसरून जातो. हे आपल्याला विसरता येत नाही. का? तर या देशामध्ये जेव्हा दुसऱ्यांची राजवट होती, राजशाही होती, गुलामगिरी होती, तरी सुद्धा भक्तीचा आणि अध्यात्माचा विचार
आणि तिथलं प्रबोधन तेवत ठेवण्याचं काम कुणा केलं तर अशा संतांनी केलेलं होतं. म्हणून आपल्याला संत समजून घेणं गरजेचं आहे. आणि आज सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत असं जे मी म्हणतो त्याचं कारण हे आहे की त्यांचे विचार, त्यांची गाथा आज सुद्धा आपल्याला तेवढीच मार्गदर्शक आहे. कारण त्यांनी एके ठिकाणी असं सांगितलं होतं की आपण जेव्हा म्हणतो की माझं खरं, मी पैशाच्या सत्तेच्या जोरावर सगळं काही करू शकतो, त्यांनाही तसेच अनुभव आले होते. त्यांनी कुणाच्याही राजसत्तेच्या किंवा कुठल्याही चुकीच्या किंवा कुठल्याही त्रासाच्या गोष्टी केल्या नव्हत्या. फक्त त्यांनी निरपेक्षपणे, निर्मळ मनानं, स्वच्छ भावनेनं आणि चांगुलपणानं, प्रामाणिकतेनं समाजाला प्रबोधन करण्याचं, दिशा दाखवण्याचं काम करत होते. तुमच्या जीवनाची उपयुक्तता किंवा तुमच्या मानवी देहाचं काय करायचं, त्या जीवनाचं सार्थकत्व कशात आहे, तर त्यांनी त्याचं सार्थकत्व सांगत असताना विवेक, वैराग्य, ज्ञान, भक्ती या मार्गाचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. पण असं जरी असलं, त्यांनी कुणाचंच आर्थिक शोषण केलेलं नव्हतं, कुणावरही अन्याय केलेला नव्हता, तरी सुद्धा त्यांना विरोध करणारे प्रस्थापित होते. आणि त्या प्रस्थापित रामेश्वर भट असेल, मंबाजी गोसावी असेल, हे जे कुणी लोक होते, या लोकांनी तुकाराम महाराजांना त्यांच्या हयातीमध्ये त्रास दिला. मग तो जो त्रास दिलाय तो वास्तव इतिहास आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी चांगलं काम करत असताना समाजाचं प्रबोधन करण्यासाठी जो प्रामाणिक हेतू होता, त्या हेतूला सुद्धा विरोध होऊ शकतो. आणि आज नेमकं ते जे काही मांडून गेलेत, बोलून गेलेले, सांगून गेलेले, या सगळ्या सांगण्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं या संत महात्म्यांचं जीवन समजून घेतलंय का हे कळालं पाहिजे. त्यांनी त्या काळामध्ये कुठल्या सत्तेच्या, कुठल्या वर्चस्वाच्या किंवा कुठल्या शक्तीच्या विरोधामध्ये नमतं घेतलेलं नाही. ते असं म्हणायचे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानिले बहुमता. म्हणजे जर सत्य आणि असत्य यामधली रेषा जर तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला तुमचं जीवन तुमच्या भूमिकेवर, मुद्द्यावर ठाम राहण्यासाठी आहे. मग आपल्याला जीवनाचं सत्य समजलंय का? आपल्याला जीवनाचे चांगले वाईट अनुभव आलेले आहेत का? आपण उतावीळपणामध्ये, अज्ञानामध्ये, अहंकारामध्ये आणि जातीयवादाच्या चष्म्यातून जर अशा संत महात्म्यांकडे बघत असू तर ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. एकीकडे असं म्हणतात की हे जे संत महात्मे होऊन गेलेले आहेत, त्या संत महात्म्यांचा विचार पसरवण्यासाठी त्यांचा शिष्यवर्ग, अनुयायी वर्ग असतो. परंतु अनुभव असे येऊ लागलेले आहेत की जेवढं संत महात्म्यांचा दृष्टिकोन, विचार व्यापक असतो किंवा वस्तुस्थितीवर असतो, तेवढ्याच पद्धतीनं त्यांना अनुयायी लाभलेल्या वर्गाचा विचार तेवढा व्यापक असू शकतो असं नाही. कारण ते त्यांच्या पद्धतीनं इथं विचार मांडत असतात. भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये सगुण निर्गुण देवत्वाची संकल्पना आहे. पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या भक्तीचा ज्या वेळेला गजर तुकाराम महाराज करत होते, त्यावेळेला पंढरीचा पांडुरंग हा सर्वांसाठी होता. म्हणजे देव ही सृष्टी निर्माण करतो आणि या सृष्टीमध्ये जर सगळे माणसं असतील तर ती सगळी देवांचे लेकरं आहेत आणि देव त्या सगळ्यांचा आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये मतभेद होण्याचा, भेदभाव करण्याचा काहीही कुणाला हा अधिकार नाही. म्हणजे मानवनिर्मित व्यवस्थेला त्यांनी जेव्हा ईश्वराकडं, परमेश्वराकडं, भक्ती मार्गाकडे घेऊन गेले, त्यावेळेला त्यांच्या विचारामध्ये समता होती, साधना होती, विवेक होतं, वैराग्य होतं, ज्ञान होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवतावादाचा जो विचार होता, तो विचार आज सुद्धा आपल्याला गाथेमधूनच सापडतो. म्हणजे मी असं म्हणेल, राज्यघटना, फ्रेंच राज्यक्रांती त्याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या विचाराचे मळे फुलवण्याचं काम इथल्या संत महात्म्यांनी केलं होतं. म्हणजे ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणून ज्या ज्ञानेश्वर माऊलींकडं आदरणीय म्हणून तुकाराम महाराज बघतात, त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामध्ये जर तुम्ही बघितलात तर काय काय भोग आले नव्हते, किती अपमान आला होता, किती अन्याय झालेला होता, तरी सुद्धा 21 ते 22 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या माऊलींनी समाजाला काय विचार दिला, तर समाजाला दिशा देण्याचा विचार दिला, समाजाला चांगला मार्ग दाखवला. नव्हे तर समाजांनी आपली जी वाटचाल करायची ती वाटचाल चांगल्या पद्धतीनं करावी, चांगल्या विचारानं करावी. स्वधर्म सूर्य जागो, म्हणजे तुम्ही तुमच्या स्वधर्माचा सूर्य जागा करा असं पसायदानामध्ये सांगून आजच्या ग्रंथालयामध्ये आणि ग्रंथ उपजीवे, म्हणजे ग्रंथ हे किती महत्वाचे आहेत, ज्ञान हे किती कामाचं आहे असं सांगून इथं जेव्हा अज्ञान होतं त्यावेळेला इथल्या बोलीभाषेमध्ये इथल्या सर्वसामान्य माणसांनी जी काही प्राकृत भाषा स्वीकारलेली होती
त्या भाषेमध्ये ज्ञान आणण्याचं काम केलं आणि त्या ज्ञानेश्वरीचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ही ज्ञानेश्वरी आज सुद्धा आम्हाला उपयुक्त का आहे. ती ज्ञानेश्वरी ज्या भगवद्गीतेवर आधारित आहे ती भगवद्गीता आज सुद्धा आमच्यासाठी महत्वाची का आहे हे कळणं महत्वाचं आहे. कारण आपण बघतो की हे सगळं प्रासंगिक घडलेला घटनाक्रम होता. म्हणजे कुरुक्षेत्रावर पांडव आणि कौरव एकमेकांच्या विरोधामध्ये उभे होते. हे दोघेही एकाच कुटुंबातले होते, कुरु परंपरेतले आणि हस्तिनापूरचे होते, पण तरी सुद्धा एकमेकांच्या विरोधात होती. ही जी लढाई होती धर्म अधर्माची, न्याय अन्यायाची, शोषणाची, याची एकमेकांवर केलेल्या कुरघोड्यांची लढाई होती. पण त्या लढाईला जेव्हा सुरुवात होणार होती तेव्हा मात्र अर्जुनाच्या मनात विचार आला की आपण कुणाला मारणार आहोत आणि काय मिळवणार आहोत. त्यावेळेला त्या अर्जुनांनी या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा आणि संन्यास घ्यावा ही भूमिका घेतली. त्यावेळेला त्यांचा सारथी असलेला भगवान श्रीकृष्ण जी गीता सांगितली ती गीता फक्त त्या गोष्टीचं ज्ञान व्हावं की आपण जे कर्म करत आहोत ते कर्म करणं धर्म आहे आणि आपण हे सोडून देऊन पलायन काढणं तो धर्म होऊ शकत नाही. आपण जे काम करतोय ते हिंसा नाही तर तो न्यायाचा लढा आहे. म्हणजे मूल्यावर आधारित जी काही विचार होते त्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. मग अभ्यासकांना प्रश्न असा पडला पाहिजे की युद्ध संपलं, मार्गदर्शन संपलं, काळ संपला, तो ग्रंथ संपला. म्हणजे आज 5000 वर्ष होऊन सुद्धा भगवद्गीता जर आपल्याला मार्गदर्शक ठरती म्हणजे तेवढ्या युद्धापुरती, तेवढ्या अर्जुनापुरती ती भगवद्गीता सांगितली गेली नव्हती, तर ती भगवद्गीता समाजाला, माणसाला आणि मानवी जीवनाला मार्ग दाखवणारी होती. म्हणजे 4 वेद जे बंदिस्त करून ठेवलेले होते त्या बंदिस्ततेतून बाहेर येण्याचं काम त्या भगवद्गीतेच्या रूपानं झालं होतं. आणि त्या भगवद्गीतेला आज भारतातला किंवा जगातला जिथं कुठं तुम्हाला वेगवेगळे संप्रदाय किंवा वेगवेगळे प्रवाह दिसतील त्या सगळ्यांना भगवद्गीतेकडे यावं लागलं. आणि त्या भगवद्गीतेवर जी काही चांगली दर्जेदार रचना केली गेली होती ती माऊलींनी केलेली होती. म्हणून माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये फक्त ते अर्जुनापुरतं मार्गदर्शन किंवा उपदेश करत नाहीत, तर ते इथल्या सर्वसामान्य व्यक्तीला आणि इथल्या शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानाचे झरे किंवा ज्ञानगंगा गेली पाहिजे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये विचार मांडतात. आणि हा जो विचार होता त्या विचाराची परंपरा तुकाराम महाराज पुढे चालवत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये जे काही 4-4.5 अभंग आज आपल्याला दिसतात ते अभंग सुद्धा त्या काळामध्ये बुडवण्याचं काम केलं होतं समाजकंटकांनी. पण ते त्यांचे अभंग बुडवण्याचा त्यांचा जो सूडबुद्धीचा हेतू होता त्या हेतूमध्ये ते यशस्वी होऊ शकले नाहीत. कारण त्यांचे अभंग फक्त अक्षराची रचना नव्हती तर प्रत्येकाच्या हृदयावर कोरलं गेलेलं ते एक ब्रह्मवाक्य होतं. म्हणून प्रत्येक माणसांनी ते मुखोद्गत करून त्याची डबल समाजामध्ये वाढीव प्रचार आणि प्रसार होत गेला. म्हणजे गाथा आज सुद्धा तुमचा आमचा माथा मजबूत करत असते. म्हणून आज आपण तुकाराम महाराज जेव्हा म्हणतो किंवा जगद्गुरू म्हणून जेव्हा त्यांना हे विशेष पदवी लाभलेली तेव्हा त्या दिशेनं आपण अभ्यास करतो का हे बघावं लागेल. मला एका गोष्टीची खंत वाटते. आम्ही जेव्हा बालवयामध्ये शिक्षण शिकत असतो पूर्वी गुरुकुल परंपरा किंवा गुरु शिष्य ही पद्धत असायची. परंतु आज शाळा आल्या, शाळेमध्ये विद्यार्थी आले, त्यांना शिकवणारे पगारी शिक्षक आले, त्यांची सिलेक्शन करणारी संस्था आली आणि ह्या सगळ्यांना पैसा देणारं सरकार आलं. मग ह्यातून ज्ञान वाढलं का? सर्वांची सोय झाली का? तर यामध्ये दर्जाच्या बाबतीमध्ये आणखीन सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की जेवढी गुणवत्ता वाढायला पाहिजे, जेवढा दर्जा वाढायला पाहिजे आणि जेवढं समर्थ व्हायला पाहिजे तेवढं होऊ शकलेलं नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण एवढंच आहे की आपण जर समजा 5 मार्काला ज्ञानेश्वरी, 4 मार्काला गाथा अभ्यासक्रमाला ठेवत असो आणि उरलेले कविता धडे जर ठेवत असो तर 100 मार्काच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी 4 मार्कासाठी गाथेचा किती अभ्यास करायचा आणि मग ती कशी समजणार. आणि परीक्षा झाली की अभ्यास करायचा नसतो हा संस्कार इथं आपल्यावर झाला. तोच मुळामध्ये चुकीचा संस्कार आहे आणि हेच खरं अज्ञान आहे. आणि इथल्या शिक्षण व्यवस्थेचं हे सर्वात मोठं अपयश आहे.
कारण चार भिंतीच्या मध्ये शिकवलं जातं, त्या शिक्षणावर तुमच्या जीवनाचे प्रश्न सुटत नाहीत. हे वास्तव इथल्या समाजानं, कुटुंब व्यवस्थेनं आणि शिक्षण व्यवस्थेनं जेवढ्या लवकर मान्य करील तेवढ्या लवकर इथल्या बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल. कारण तुकाराम महाराजांनी किंवा माऊलींनी जे विचार मांडले त्या विचारावर भलेही समाजांनी त्यांना तेव्हा कुठलंही आर्थिक काही दिलं नाही, पण आज त्यांचे हे दोन ग्रंथ घेऊन फिरणारे जेव्हा मोठमोठ्या गाडीत आणि महाड्या बांधताना किंवा बायकोला साड्या घेताना बघतो तेव्हा कळतं की हे धन किती मोठं आहे. म्हणून गाथेमध्ये एका अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात, आमाघरी धन शब्दाची रत्न, शब्दाची शस्त्र यत्ने करू, शब्दाची जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. म्हणजे आम्हाला जनाला काय वाटायचं असेल तर शब्दाचं धन वाटायचं. म्हणजे शब्दामध्ये धचा मा केल्यानंतर इथल्या राजवटी उद्ध्वस्त झालेल्या आहेत. शब्दाची एवढी ताकद, एवढं महत्व, एवढं गांभीर्य तुकाराम महाराजांना कळालेलं होतं. त्यांनी कुठल्याही विद्यापीठातली PhD, MA, BEd, DEd पदवी किंवा काहीच न घेता ते समाजाचे शिक्षक होते, समाजाचे मार्गदर्शक होते. म्हणूनच आज त्यांना जगद्गुरु हे विशेषण लावलं गेलेलं आहे. पण हे लावलं असताना सुद्धा आज एवढं साहित्य मुबलक प्रमाणात असताना, त्यांच्यावर संशोधन झालं असताना, मी तर असं म्हणतो की अध्यात्म क्षेत्र, वारकरी संप्रदाय जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त कुणाच्या साहित्यावर लेखन झालंय, कुणाच्या साहित्यावर लिहिलं गेलंय तर ते माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या. पण तरी सुद्धा काही गोंधळ आहे, काही वादग्रस्तता आहे, हे टाळणं महत्वाचं होतं. कुणीही जरी समजा बोलला असता त्याच्याकडे समाजानं लक्ष दिलं नसतं. परंतु 25 मध्ये बोलणारे बाळकृष्ण महाराज वसंतगडकर होते, 26 मध्ये बोलणारे स्वामी गोविंद गिरी होते. या दोघांच्या बोलण्यातून जर समजा इथल्या वारकऱ्यांच्या भावनेला ठेस पोहोचवणार असेल तर प्रश्न असा पडतो तुकाराम बीजेच्या निमित्त की तुकाराम महाराज आज सुद्धा आम्हाला समजू शकलेले नाहीत. कारण त्याचं आमचं अज्ञान आहे का आमचा जातीयवादाचा चष्मा आहे हे बघावं लागेल. कारण भारतीय समाज व्यवस्थेला सर्वात मोठी अडचणीची ठरलेली जागा कुठली आहे तर इथली जात व्यवस्था आहे. ज्या जात व्यवस्थेनं गुणवत्तेला सुद्धा स्वीकारत असताना तो माझ्या जातीचा आहे का, तो माझ्या धर्माचा आहे का हे बघितलं गेलेलं आहे. आणि मला सर्वात सांगताना दुर्दैव असं वाटतं की ज्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, ज्या धार्मिक क्षेत्रामध्ये जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणसानं माणसासाठी माणूस म्हणून काम करावं आणि इथं सर्वसामान्य माणसांनी म्हणजे इथला व्यवहार, इथलं जीवन, इथलं जीवनाचं मार्गदर्शन चांगलं व्हावं. म्हणजे जर तुम्ही तुकाराम महाराजांचे अभंग काढलात तर तुमच्या लक्षात येईल शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ते असं म्हणतात की असाध्य ते साध्य करिता सायास तुका म्हणे अभ्यास. म्हणजे तुम्हाला जर जीवनामध्ये असाध्य गोष्ट साध्य करायची असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासच केला पाहिजे. ते म्हणत नाहीत तुम्ही मंदिरात जा, नारळ फोडा, पाया पडा, दिवे लावा. म्हणजे तुकाराम महाराजांनी एक प्रकारे अभ्यासाचं महत्व विद्यार्थी जीवनामध्ये किती आहे हे त्यांनी त्यांच्या अभंगातून सांगितलंय. ज्यांना संसार आणि व्यवहार करायचा आहे त्यांना जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. म्हणजे तुम्ही धन जोडा पण ते उत्तम व्यवहारानं जोडा. चोरी करू नका, कुणाला फसवू नका, कुणाचं ओरबाडून घेऊ नका, कष्ट करा, तुम्हाला काहीही कमी पडत नाही. अशा पद्धतीचं इथं मार्गदर्शन केलंय. म्हणजे त्यांचे एक एक 4-4 चरणाचे अभंग जीवनामध्ये तुम्हाला मार्ग दाखवणारे होते. पण ते मार्गावर चालण्याऐवजी, ते विचार समजून घेण्याऐवजी जर आपण अध्यात्मात येऊन सुद्धा विचार करू लागलो की येणारा महाराज माझ्या जातीचा आहे का, भजनी माझ्या जातीची आहेत का, तर तुम्हाला गाथेचा किंवा तुम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण मी शेवटाकडे जात असताना शासकीय यंत्रणा किंवा शासन नावाची जी व्यवस्था, त्या व्यवस्थेला सुद्धा तुकाराम महाराज कसे मार्गदर्शक होते एवढा एक प्रसंग सांगणं मला या ठिकाणी महत्वाचं वाटतं. ज्या वेळेला दुष्काळ पडला होता, तुकाराम महाराजांकडं प्रचंड मोठी सावकारकी होती. तुकाराम महाराज गर्भ श्रीमंत होते. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये सगळं काही विपुल होतं, समृद्ध होतं. जे दाखवलं जातंय तुकाराम महाराज भोळे होते, तुकाराम महाराज दिवाळखोर होते, तुकाराम महाराजांना संसार जमला नाही, तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी त्रास देत होती, तुकाराम महाराजांना लेकरांना वेळेवर काही देता आलं नाही, त्यांच्या घरामध्ये चूल पेटत नव्हती. कृपया हे सगळं समजून घेण्याच्या अगोदर आपल्याकडं व्याकरणामध्ये 3 गोष्टी असतात काळामध्ये: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तुकाराम महाराज आज वर्तमान काळ आहेत.
तुकाराम महाराज आमचा भविष्यकाळ आहेत आणि तुकाराम महाराज आमचा भूतकाळ होते. म्हणजे काळाच्या कसोटीवर टिकणारं सगळ्यात महत्वातलं आमचं शस्त्र काय आहे तर जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. त्या तुकाराम महाराजांना जेव्हा तिथं दुष्काळ पडला आणि लोक अन्नाला बेहाल झाले, चुली पेटत नव्हत्या, शेतात पिकत नव्हतं, ते देणारेत कशावरनं हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, भंडाऱ्या माळावर जाऊन आत्मचिंतन करू लागले होते आणि त्यांच्यातून त्यांच्या एक लक्षात आलं की मानवी जीवनामध्ये होणारी परवड, येणारे दुःख, बसणारे दारिद्र्याचे चटके, भोगावे लागणारे हाल, ह्या सगळ्या गोष्टीला काय कारण आहे? ह्या सगळ्या गोष्टीला व्यवस्था कारण आहे आणि त्या व्यवस्थेला गरज कारण आहे, त्या गरजेला पोट कारण आहे आणि हे सगळी जी संघर्ष आहे ती सगळी संघर्ष पोट भरण्यासाठीचा आहे. म्हणजे आपण जन्म कुठं घ्यावा, कुणाच्या पोटी घ्यावा, कधी घ्यावा, कसा घ्यावा हे जसं आपल्या हातात नाही, म्हणजे आपला जन्मही आपल्या हातात नाही आणि आपण मरावं कधी हेही आपल्याला ठरवता येत नाही. याच्यामधलं जे जीवन होतं ते जीवन तुकाराम महाराजांना कळालेलं होतं. म्हणून त्या दुष्काळामध्ये जी अन्यायानं, जी शोषणानं, जी गरिबीनं, जी दारिद्र्यानं पिचलेली जनता होती, शेतकरी वर्ग होता, त्या शेतकरी वर्गाकडे वसुलीला जर ते गेले असते कुणीही नाही म्हटलं नसतं, कारण त्यांच्याकडे तेवढे अधिकार होते. परंतु त्यांच्या लक्षात आलं की आडातच नसेल तर पौऱ्यात कुठून येणार आहे, त्यांच्या शेतात पिकलं नाही, त्यांच्याच घरामध्ये अन्न धान्य नाही, ते आपल्याला काय देणार आहेत. त्यामुळं एकीकडे त्यांच्यावर निसर्गानं काही हातात काही ठेवलं नाही आणि आपण मात्र सगळं वसूल करायचं. यापेक्षा आपण त्यांच्या कर्जाच्या सगळं तगादा बंद करू आणि त्यांनी ते कर्जाच्या ज्या ओह्या दप्तर होतं ते दप्तर इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवलं. म्हणजे जगातली शेतकऱ्यांसाठीची पहिली कर्जमाफी करणारे संत महात्मे कोण आहेत तर तुकाराम महाराज आहेत. म्हणजे आज शेतकऱ्यांचं धोरण आखताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आदर्श डोळ्याच्या समोर ठेवावा, एवढं उदात्त, उत्तुंग आणि आकाशा एवढं काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. म्हणून तुकाराम बीजेच्या तुकाराम महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन करण्यापूर्वी मी एवढंच म्हणतो की अनु रेणू थोकडा तुका आकाशा एवढा. खरंच जगद्गुरु तुकाराम महाराज हे आकाशा एवढे आहेत, आपण ते व्यवस्थित समजून घेऊया एवढंच बोलतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. विचार आवडले असतील तर मराठीचा माझ्या महाराष्ट्राचा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.